नमस्कार मंडळी. आज मी पनीर बटर मसाल्याची इतकी सोपी आणि अप्रतिम रेसिपी सांगणार आहे, जी हॉटेलपेक्षाही भारी लागेल. करायला अगदी सोपी आहे, मस्त क्रीमी तयार होते. जर तुम्ही एक चपाती खात असाल तर तुम्ही नक्कीच 2 चपाती यासोबत खाल. तर चला, घरच्या घरी हॉटेलपेक्षा भारी पनीर बटर मसाला कसा करायचा ते बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार होते. आणि अशाच रेस्टॉरंट स्टाईल भाज्या जर तुम्हाला बघायच्या असेल तर मेजवानी बाय सोनल आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला बघूनच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला, रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. आता पनीर बटर मसाल्यामध्ये ना कधीच पनीर जो आहे तो असाच न शिजवता किंवा न परतवता नाही घालायचा. तो थोडासा फ्राय करून घातला की त्या पनीरची चव खूप छान लागते आणि त्या बटरच्या मसाल्यांसोबत खूप अप्रतिम लागते. आणि इथे आपण हे जे पनीर आहे ते पण बटरमध्येच थोडेसे फ्राय करून घेणार आहे. तर अगदी 1 चमचा बटर घेतलं, त्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स घातले. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हे कट करू शकता. यामध्ये थोडंसं मीठ, थोडी हळद आणि तिखट घातलं, थोडा धणे जिरे पूड पण घातली आणि परत 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं किंवा आपल्या या पनीरला थोडेसे असे ग्रिल मार्क्स येतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा किती छान असे परतवून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि बाजूला ठेवू. आता आपण पनीर बटर मसाल्यासाठीची ग्रेव्ही जी आहे ती तयार करायला घेऊ. त्यासाठी याच पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलं, 2 ते 3 टेबलस्पून इतकं बटर घ्यायचं आणि बटर जळू नये म्हणून 1 चमचा मी तेल यामध्ये घातलेलं आहे. आता पनीर बटर मसाला आहे तर आपण यामध्ये बटर थोडं जास्त वापरलं आहे. तुम्ही कमी घातलं तरीही चालेल किंवा बटरच्या ऐवजी तुम्ही इथे तूप घातलं तरीही चालेल. जे आपलं नेहमीचं गाईचं साजूक तूप असतं ते घातलं तरीही चालेल. आता यामध्ये मी थोडे खडे मसाले घातले, ज्यामध्ये तमालपत्र, वेलची, दालचिनी आणि मिरे होते. प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये नंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले, ते घातले आणि ते 2-3 मिनिटं छान परतवून घ्यायचे आहे किंवा छान सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. आता हे कांदे परततपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊ. म्हणजेच या पनीर बटर मसाल्यामध्ये ना टोमॅटो जास्त वापरला जातो, तर इथे आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेऊ. टोमॅटो प्युरी तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी 4 लाल टोमॅटो घेतले, ते मोठे मोठे कट करून घेतले, ते घातले. आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि 4-5 काजू घेतले. सोबतच इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, ज्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला रंग छान येईल. आणि हे मिक्सरमधून छान अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तेवढ्या वेळामध्ये आपले इथे कांदे पण छान सॉफ्ट झालेले आहे, परतवून झालेले आहे. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, जसं हळद, तिखट, धणे जिरे पूड आणि मीठ. आणि अर्धा चमचा साखर पण यामध्ये घालू. हे छान मिक्स करू आणि ही जी आपण प्युरी तयार करून घेतली होती, टोमॅटो प्युरी, ती यामध्ये घालू आणि याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. तर सुरुवातीला 1-2 मिनिटं असंच छान परतवून घेऊ. त्यानंतर यावरती झाकण ठेवून याला छान तेल सुटू देऊ. तर हे बघा 3-4 मिनिटं झालेले आहे. मी मध्ये मध्ये 1-1 मिनिटाने याला हलवून घेतलं आणि किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे. तर आपली ही ग्रेव्ही जी आहे ती छान अशी परतवून झालेली आहे. जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही ना तोपर्यंत याला छान असं झाकून ठेवायचं. 5 ते 7 मिनिटं लागू शकतात. त्यानंतर जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही गरम पाणी पण घालू शकता, थंड पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलेले पनीर आहे ते घालू, कसुरी मेथी घालू, मस्त फ्रेश क्रीम घालू किंवा तुमच्याकडे घरची दुधावरची जी साय असेल ती घातली तरीही चालेल. आज माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं तर मी फ्रेश क्रीम घातलं. नाहीतर मी बऱ्याच वेळेला आपल्याकडे दूध असतं, त्या दुधावरची जी साय असते तीच घालते. त्यानंतर कोथिंबीर घातली, छान मिक्स करू आणि आपला हे पनीर बटर मसाला तयार आहे. फक्त 1 ते 2 मिनिटं परत मी झाकून याला एक वाफ काढून घेतली आणि आता हा आपला पनीर बटर मसाला रेडी टू बी सर्व. तर तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती मस्त असा रंग आलेला आहे. टोमॅटोचा रंग, त्यानंतर काश्मीरी लाल मिरचीचा असा छान असा रेडिश रंग, ऑरेंज रंग येतो. खूप छान दिसतो. खाताना परत वरून मस्त फ्रेश क्रीम घालायचं, कोथिंबीर घालायची, थोडी कसुरी मेथी पण तुम्ही इथे घालू शकता. भाजलेली कसुरी मेथी घालायची, चव अप्रतिम लागते.
आणि मस्त पराठा, नान, कुलचा यासोबत एन्जॉय करायचं. तुम्हाला हा पनीर बटर मसाला कशासोबत खायला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.